कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता तुम्ही इतक्या जणी 7 जणी आता इकडे आलायत, पण रियुनियनच्या माध्यमातून आता वेगवेगळ्या म्हणजे त्या वेळची मुलं मुली एकत्र शाळेत भेटतायत आता, कारण नोकरी धंद्यासाठी प्रत्येक जण लांब आहे। पण तुमचंही वर्गाचं बॅचचं रियुनियन झालं 2019 ला 80 मुलांचं घेऊन तेव्हा गेट टुगेदर केलं होतं आणि त्यावेळेला लहान शिशुपासून 10वी पर्यंतचे जेवढे शिक्षक होते तेवढ्या सगळ्या शिक्षकांशी आम्ही संपर्क साधलेला। जे लोक आले नव्हते तर त्यांच्या घरी जाऊन, जे कोणी जवळपास राहत होते त्यांच्या घरी जाऊन आम्ही व्हिडिओ घेतला आणि मग तो आम्ही नंतर त्यावेळेला दाखवलेला। खूप अविस्मरणीय क्षण झाला होता त्यावेळेला। शाळा सोडून 20 वर्ष झालेली आहेत पण अजूनही आम्ही तेवढेच टच मध्ये असतो। अरे वा, मला एक सांगायचं आहे, आमच्यामध्ये आमची एक मैत्रीण होती, अगदी खास मैत्रीण, म्हणजे आज जर इथे असती तर ती असतीच, म्हणजे आमच्यात स्वाती सांगवेकर म्हणून। आणि 2017 साली ॲक्च्युली ती एक्सपायर झाली किडनी फेल्युअरने। आणि म्हणजे आम्ही आत्तापर्यंत तिच्या स्मरणार्थ आम्ही दरवर्षी एक चॅरिटी उपक्रम सगळे करतो, म्हणजे दुर्गम पाड्यांमध्ये वगैरे जाऊन मुलांना काही भेटवस्तू, शाळेची दप्तर म्हणा, तिच्या बर्थडेच्या निमित्ताने तिच्या स्मरणार्थ म्हणून करतो। आणि आजही सर्वजण जे काही आता बाहेर देशाच्या जाऊन कामानिमित्त राहत आहेत ते सुद्धा तिथून एक मदत म्हणून सर्वजण अजूनही आम्ही कनेक्टेड आहोत। वर्षातून एकदा आम्ही जातो भेटतो सगळ्यांना तिथे। किती छान ना, म्हणजे बघा ना, रियुनियनच्या माध्यमातून ही नाती, नाहीतर शाळा संपली की प्रत्येक जण आपापल्या मार्गाला लागतो, पण आज रियुनियनमुळे पुन्हा एकदा तुम्ही सगळ्या जणी भेटता। तुमच्यात अबोला झालाय की अबोला कधी कधी व्हायचा, पण एवढा नाही झालं तरी माझ्या बरोबर भेटत नाही जास्त, म्हणून लग्नानंतर आज भेटली ती। ती ग्रुपवरचे मेसेज पण रीड नाही का असं करता? रिप्लाय पण नाही। नाही, मला वेळ नसतो। काय करता आपण? मी प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहे। अच्छा अच्छा, त्यामुळे त्यामुळे थोडं आता या सगळ्या रिकामी घरी बसलेले तिच्याकडेच केस घेऊन जाणार आहोत आम्ही। नाही, त्या केस घेऊन आले तर मी ऍडजस्ट करते। अच्छा, सगळ्या तुम्ही मैत्रिणी आहात हो ना? हो। तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? छान आहे, समजून घेतलंय त्यांनी मला। ते जास्त चांगले आहेत ना तुमच्या लेखी? हो छान आहेत, म्हणजे सुरुवात आहे आता सुरुवात आहे। किती महिने झाले? 7 महिने। काय असतो म्हणजे मला सांगा, या सगळ्या आहेत ना, अनुभवी आहेत, अनेक वर्षांचा संसार झालाय, यांच्यापैकी कोणाकडनं टिप्स घ्यायच्या असतील तर तुम्ही कोणाकडनं घ्या? सीमाकडे जाईल मी, तृप्तीकडे जाईन, कारण त्यांचा अनुभव जास्त मोठा आहे। हो का? तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? छान आहे। शांत? शांत नाही, शांत आहे पण हा राग एकदाच येतो, जास्त रागवत नाही। माझे शांत आहेत, सहन करतात। सहन सगळेच करतात। माझे मिस्टर खूप समजूतदार आहेत। माझ्या मिस्टरांचा स्वभाव एकदम प्रभावी व्यक्तिमत्व आहे, समाजसेवेची त्यांना खूप आवड आहे आणि त्या गोष्टीमधून मी त्यांच्याकडे राहण्यापासून मला खूप सानिध्याने त्यांच्यात राहून खूप आवड निर्माण झालेली आहे। दोघं मिळून खूप छान प्रकारे कार्यक्रम असतात, उपक्रम करतो, सगळ्यांना घेऊन असतो, सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये मिक्सअप होतात। कुठेही यायला म्हटलं तरी प्रत्येक ठिकाणी हा आवर्जून येतात, पण खूप छान वाटतं आणि समजून पण माझ्या मिस्टरांचा स्वभाव खरंच खूप छान आहे, म्हणजे खूप बाकीच्यांचं काय खोटं पण खूप कोऑपरेटिव्ह आहेत। म्हणजे इनफॅक्ट आमची फील्ड थोडी सिमिलर आहे, त्यामुळे माझ्या कामापासून घरामध्ये सुद्धा सर्व मदत करणं इज व्हेरी, म्हणजे खूप हेल्पफुल आहे। आमच्या मैत्रिणीमधली एक सखीला तिला वेळ देता आला नाही इथे येण्यासाठी, तिचं बाळ पूजा साळुंखे म्हणून, तिने खास एक तुमच्यासाठी आणि सगळ्या टीमसाठी एक खास कविता केली होती, ती मी बोलू इच्छिते का? प्रसन्न सहमुख व्यक्तिमत्व तुमचे, करता दिलखुलास गप्पा, गप्पांच्या रंगात काढता हळूच चिमटा, सासू सुनेच्या गोष्टी गमतीपणे सांगता, नवरा बायकोच्या नात्याची विण अलगदपणे घट्ट करता, आमच्यातील रणरागिणीला तुम्ही शाबासकीही देता, तुमच्या चेहऱ्यावरच्या प्रसन्नतेचे प्रतिबिंब आपसूक आमच्या चेहऱ्यावरती उमटते, तुमच्या चेहऱ्यावरच्या प्रसन्नतेचे प्रतिबिंब आपसूक आमच्या चेहऱ्यावरती उमटते, तुम्हाला भेटण्याची होती खूप इच्छा, नाही येता म्हणून पाठविला, त्याबद्दल सुमनांच्या या सदिच्छा। आदेश बांदेकर सर आणि तुमच्या संपूर्ण टीमला निरोगी आनंदी दीर्घायुष्य लाभो या मनापासून सदिच्छा। आमचा धन्यवाद त्यांच्यापर्यंत पोहोचवा। नक्कीच नक्कीच। आपण माझं माहेरचं नाव शैला नवनाथ बळे,
घनसोलीला राहतात आई पप्पा आणि सासरचं नाव आहे शैला प्रतीक तळेकर. राहायला दादरला आहोत आम्ही. तुमचे मिस्टर काय करतात? ते ERP कन्सल्टंट म्हणून आहेत, कंपनीमध्ये जॉबला आहेत. आपण काय करता? मी सहाय्यक अभियंता म्हणून BMC मध्ये काम करते. नोकरी का? हां. माझं माहेरचं नाव सीमा नारायण पातेरे, राहायला काळा चौकी फेरबंदरला. सासरचं नाव सीमा विनायक भुवड, राहायला विरारला. मी ॲज अ सिव्हिल इंजिनियर आहे. अंडरग्राऊंड मेट्रो लाईन 3 मध्ये प्रोजेक्टवरती काम करते. आणि माझे हस्बंड आहेत ते इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये आहेत. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 14. तुमच्या? 8 वर्ष. 8. तुमचं कसं झालं? अरेंज मॅरेज. हो. तुमचं? लव्ह मॅरेज. कसं ते? अंडरग्राऊंड आता चालू झाली ना. मग कसं काय? रिलेशनमध्ये आहे. अच्छा. त्यामुळे परिचयाचे होते. हो, म्हणजे परिचयामध्ये आहे. माझं माहेरचं नाव तृप्ती दत्तात्रय निळकंठ, राहणार घोडपदेव लिपिवाडी. आणि लग्नानंतरचं नाव तृप्ती प्रसाद किंजळकर, राहणार कांदिवली. आमचं लव्ह मॅरेज आहे. हो का? कुठे? ऍक्च्युली ते लव्ह ॲट फर्स्ट साईट सारखं आहे थोडं. म्हणजे काय? म्हणजे मी इंटिरियर डिझायनर अरे आहे वा. आणि माझी पहिलीच साईट चालू होती आणि आमच्या कॉमन फ्रेंडचं घर होतं जे मी डिझाईन करत होते. आणि त्याने माझा नवरा सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे सांगितलं होतं जाऊन काम बघ व्यवस्थित चालू आहे का. पण तिथे आल्यानंतर काम चालू झालं. तसं आहे ते. खायला काम व्यवस्थित होतं. व्यवस्थित झालं. मग ते बघायला आले होते. हो. तर अशा तुम्ही सगळ्या मैत्रिणी बरोबर? शाळेत असताना कशा होता? खरं सांग. शाळेत असताना खूप मस्ती करत. तुम्ही? म्हणजे मी शांत होती. तुम्ही शांत नाही बोलते नव्हती. अगदीच शांत नव्हती. शाळेत बाईंचा मार पण खाल्लेला आहे त्या गोष्टीमुळे की खूप बडबडायची म्हणून, ती आणि मी. मग तुम्हाला शिक्षा झाली आहे शाळेत? हो, झाली आहे. अभ्यासावरून नाही. मला अभ्यासावरनं झाली आहे. तुम्हाला म्हणजे का? कारण विज्ञान विषय माझा असा नावडता होता. मग तोंडी परीक्षेला डस्टरने त्यांच्याकडनं मार खाल्लेला आहे. मला अभ्यासावरून नाही, पण वर्गाच्या बाहेर जास्त वेळ असल्यामुळे. तुम्ही काय करायचं वर्गाच्या बाहेर आता? असंच एक दुसरा लेक्चर संपला की मग वर्गाच्या बाहेर सगळी शाळा फिरून यायचं. मग तोपर्यंत कोण शिक्षक वर्गात आलेला असेल मग बाहेरच उभं राहायचं, वर्गात नाही यायचं. मग आवडीचा विषय होता तुमचा? एकदम आवडीचा. तुमच्या बाबतीत? सर मी सगळ्यात शांत मुलगी मीच आहे या ग्रुपमध्ये. मी हो, खूप कमी मार खाल्लाय. खूप शांत. नाही मार खाल्लाय, नाहीच मार खाल्लाय मी कधीच. शिक्षा कधीच नाही झाली? नाही, शाळेत शांत होती. शाळेत शांत आता शांत नाहीये, विरुद्ध भेट. बरं, प्रत्येक शाळा आहे ना, त्या शाळेच्या बाहेर ना बोरं, चिंचा किंवा काहीतरी खायला मिळायचं. तर तसे पदार्थ तुमच्या बाबतीत कुठले होते? आणि ना लेक्चर सुरू झाल्यावर पण खायचं गपचूप. आणि ना बिया आहेत ना आम्ही वर्गातच टाकायचो ना. मग दुसऱ्या दिवशी त्याच्यावरून आम्हाला बडबड पण ऐकायला भेटायची. बोरकुट पावडर. बोरकुट पावडर. तुमचं आडनाव काय? पण तिचं नाव आम्ही कधी घ्यायचो नाही. म्हणजे पहिला आम्ही तिला बोरकर म्हणून हाक मारायचो. पण ती नंतर असं रिवर्ट करायला लागली की आम्ही तिचं आडनाव घेणं बंद केलं. का? नका विचारू. काय असं ओरडून ओरडून बोलायची की आम्ही मग प्रियांका बोलायला लागलो. आम्ही प्रियांका. बोरकर नाही बोललो. म्हणजे चिडायच्या तुमच्यावर? चिडायचं ते खूप असं काहीतरी बोलायची की आम्ही ते बोलू शकत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.